तर त्याला तिथं घेऊन जातात आणि घेतल्याच्या नंतर तिथं मग चित्रगुप्त त्याचं रेकॉर्ड काढते काय काय केलेलं आहे. म्हणले यांनी काय केले हे मी शॉर्टमध्ये सांगालो, एकदम थोडक्यामध्ये, वेळ कमी असं विस्तारपूर्वक वर्णन आहे भागवतामध्ये. तर म्हणले यानं फार पाप केलेले आहेत. तर म्हणले यांनी काय केलंय, मांसाहार केलाय. तर जे जे लोक मांसाहार करतील त्यांच्यासाठी काय शिक्षा आहे पहा. तर त्यांच्यासाठी एक फार मोठी कढई असते नरक लोकांमध्ये, हजारो किलोमीटर लांब मोठी कढई, आणि त्याच्यामध्ये उकळलेले असते तेल सारखं एकदम 100 डिग्री सेल्सिअसवर. ते इथं जसे पकोडे करून खाल्लेत ना, मटन फ्राय, चिकन फ्राय, तर सगळे फ्राय यमराज काढतात तुमचे तिथं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. हा विश्वास नाही, मानलं ना मानल्यानं काही फरक पडत नाही आपले. आता जसं काही लोक म्हणतात ना, आम्ही मानत नाही जेल आहे कुठं, एखाद्याचा मर्डर करा, काय होईल, पोलिस येणार, हातकडी घालणार आणि इथं बर्फाच्या गादीवर झोपून मारतात, माहिती का? गेलं नाही कोणी म्हणून तुम्हाला माहित नाही, पण एखाद्या पहा चक्कर हा ना, बर्फाच्या गादीवर आपल्याला जरासा बर्फ लागला त्याच्यावर झोपवतात, फटके देतात त्या पायपान, काय ना का. तर हे आहे, इथं जर कर्म एखाद्याला आपण मारलं तर सुटत नाही. मग भगवंताच्या नियमामध्ये कसं गडबड होईल. देह करी जे जे काही, आत्मा भोगतो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तर जे लोक मांसाहार करतात तर त्यांना त्या कढईमध्ये तळत राहतात. किती दिवस? हजारो वर्ष.